हॅलो स्टुडंट्स, आज आपण लेक्चर नंबर 3 घेऊन आलेलो आहोत. सो MCQ एक्झामसाठी ही लेक्चर सिरीज तुम्हाला रिअली महत्त्वाची ठरेल. यापूर्वी आपण 2 लेक्चर अपलोड केलेले आहेत. त्याचबरोबर काही MCQच्या टेस्टच्या संदर्भात एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे. तुम्ही सर्वांनी ते व्हिडिओ बघितले असतीलच. आज आपण थर्ड लेक्चर घेऊन आलेलो आहोत, इन्कम फ्रॉम सॅलरी याच्या संदर्भात. सो लेक्चरकडे जाण्यापूर्वी सर्वांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जे नवीन असतील त्यांनी. त्याचबरोबर यापूर्वीचे जे लेक्चर आहे इन्कम टॅक्सचे, हे बघण्यासाठी तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जा. तिथे प्रत्येक लेक्चरची लिंक दिलेली आहे. सो वेळ वाया न घालवता सर्वांनी एकदा सबस्क्राईब करायचं आहे आणि आपण लेक्चरला स्टार्ट करूया. बघा, इन्कम फ्रॉम सॅलरी याच्या संदर्भात तुम्हाला 3 सेक्शन महत्त्वाचे लक्षात ठेवायचे. सेक्शन 15, सेक्शन 16 आणि सेक्शन 17. सो सेक्शनकडे जाण्यापूर्वी एक थोडं बॅकग्राऊंड आपण समजून घेऊया. यामध्ये सर्वात महत्त्वाची एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, कॅल्क्युलेशन ऑफ सॅलरी. मग सॅलरीचं कॅल्क्युलेशन कसं होणार आहे ते आपण सुरुवातीला बघूया. सो सॅलरी इज इक्वल टू बेसिक सॅलरी प्लस अलाउन्सेस प्लस परक्विजिट्स प्लस प्रॉफिट इन लाईफ सॅलरी. त्याचं सेक्शन पण दिलेले आहे, आपण स्क्रीनशॉट घेऊन ठेवा. हे सेक्शन लक्षात ठेवा. ओके, हे सेक्शन तुम्ही सर्व लक्षात ठेवणं अपेक्षित आहे. बघा, अलाउन्सेससाठी सेक्शन 17 क्लॉज 3 दिलेला आहे आणि परक्विजिटसाठी 17(2). ओके, या पद्धतीने तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन ठेवा. हे सर्व सेक्शन आपण लक्षात ठेवणं अपेक्षित आहे. पुढे ह्या टोटलमधनं ही जी टोटल येणार म्हणजे बेसिक सॅलरी प्लस अलाउन्स प्लस परक्विजिट्स प्लस प्रॉफिट ऑन लॉस सॅलरी, या सर्वांची टोटल म्हणजे आपल्याला मिळेल ग्रॉस सॅलरी. जेव्हा आपण ग्रॉस सॅलरीमधनं लेस डिडक्शन अंडर सेक्शन 16 करणार आहोत, तेव्हा आपल्याला मिळणार आहे इन्कम फ्रॉम सॅलरी, दॅट इज टॅक्सेबल इन्कम फ्रॉम सॅलरी. सो काय करतोय, ग्रॉस सॅलरी. ग्रॉस सॅलरीची टोटल कशी आली आपण आत्ता डिस्कस केलं. बेसिक सॅलरी प्लस अलाउन्स प्लस परक्विजिट्स प्लस प्रॉफिट इन लाईफ सॅलरी, आणि यातनं आपण लेस करतोय लेस डिडक्शन अंडर सेक्शन 16. त्यामध्ये काय काय डिडक्शन्स आहे, स्टँडर्ड डिडक्शन ॲज पर सेक्शन 16 क्लॉज 1A ₹50,000 50,000 रुपये. असेसमेंट इयर 2020-21 पासनं स्टँडर्ड डिडक्शनची जी अमाऊंट आहे ती 50,000 रुपये डिडक्शन झालेलं आहे. ओके, हे लक्षात ठेवायचं आहे. 50,000 और ग्रॉस सॅलरी विच एव्हर इज ए लेस, ते डिडक्शन तुम्हाला मिळणार आहे. ओके, समजा तुमची ग्रॉस सॅलरी 1 लाख और काहीतरी वेगळी की 50,000पेक्षा जास्त आहे, या केसमध्ये तुम्हाला 50,000 रुपीज स्टँडर्ड डिडक्शन मिळणार आहे. मात्र जर ग्रॉस सॅलरी ही तुमची लेस दॅन 50,000 असेल, तर जी कमी अमाऊंट आहे दॅट इज ॲप्लिकेबल डिडक्शन, स्टँडर्ड डिडक्शन. नेक्स्ट डिडक्शनमधला दुसरा पार्ट आहे एंटरटेनमेंट अलाउन्स. ओके, अंडर सेक्शन 16 क्लॉज 2. आणि थर्ड आहे प्रोफेशनल टॅक्स सेक्शन 16 क्लॉज 3. सो हे 3 डिडक्शन्स आहे अंडर सेक्शन 16मध्ये. सो लक्षात ठेवा, डिडक्शन अंडर सेक्शन 16 इज ॲप्लिकेबल टू इन्कम फ्रॉम सॅलरी. इन्कम फ्रॉम सॅलरी जे ग्रॉस टोटल इन्कम अंडर द हेड ऑफ सॅलरी जे तुमचं येणार आहे, यातनं तुम्ही डिडक्शन अंडर सेक्शन 16 करून जो आपल्याला नेट सॅलरी मिळेल दॅट इज टॅक्सेबल इन्कम फ्रॉम सॅलरी. सो हे लक्षात ठेवायचं आहे. पुढे आपण काही जे 3 आत्ताच आपण डिस्कस केलेले होते 3 सेक्शन, याच्यावरती आपण डिस्कस करतोय. सेक्शन 15 दॅट इज चार्जेबिलिटी. सेक्शन 15मध्ये काय दिलेलं आहे, चार्जेबिलिटी ऑफ इन्कम अंडर द हेड ऑफ सॅलरी. हे लक्षात ठेवायचं कारण याच्यावरती ऑब्जेक्टिव्ह विचारलं जाऊ शकतं. सो चार्जेबिलिटी इज गिवन अंडर डॅश डॅश सेक्शन ऑफ इन्कम फ्रॉम सॅलरी. सो दॅट इज सेक्शन 15. सेक्शन 16 काय, सेक्शन 16मध्ये डिडक्शन्स आहे. आत्ताच आपण डिस्कस केलं. डिडक्शन म्हणजे तुमच्या ग्रॉस सॅलरीमधनं हे वजा होणार आहे. मग यामध्ये 16 क्लॉज 1A दॅट इज स्टँडर्ड डिडक्शन 50,000 रुपीज आहे. सेक्शन 16 क्लॉज 2 दॅट इज एंटरटेनमेंट अलाउन्स. एंटरटेनमेंट अलाउन्सच्या बाबत लक्षात ठेवा तुम्ही,
ॲक्च्युअल ऑर ॲट द रेट ऑफ 1/5 ऑफ सॅलरी विच एवर इज लेस. आणि हे मॅक्झिमम तुम्हाला मिळणार आहे 5,000पर्यंत. मात्र फार महत्त्वाची कंडिशन, द एंटरटेनमेंट अलाउन्स डिडक्शन इज ॲप्लिकेबल ओनली फॉर गव्हर्मेंट एम्प्लॉईज. स्क्रीनशॉट घेऊन ठेवा याचा. ओनली फॉर गव्हर्मेंट एम्प्लॉईज. प्रायव्हेट सेक्टरमधील जे एम्प्लॉई आहे यांना एंटरटेनमेंट अलाउन्स याच्या अंडर डिडक्शन अलाउड नाही. ओके. नेक्स्ट, सेक्शन 16 क्लॉज 3 एम्प्लॉयमेंट टॅक्स टू दी ऑल सॅलराइज SSC. फॉर एक्झाम्पल प्रोफेशनल टॅक्स. सो 16 क्लॉज 3 मध्ये प्रोफेशनल टॅक्स दिलेला आहे, तो आपण मायनस करू शकतो, डिडक्ट करू शकतो. नेक्स्ट आहे सेक्शन 17. सेक्शन 17 मध्ये सॅलरी, परक्विजिट्स, प्रॉफिट ऑन लाईफ सॅलरी हे सर्व दिलेलं आहे. त्यामध्ये लक्षात ठेवायचं सेक्शन 17(1) यामध्ये मिनिंग ऑफ सॅलरी दिलेलं आहे. ओके. मिनिंग मीन्स डेफिनेशन ऑफ सॅलरी. प्रश्न विचारला जाऊ शकतो. मिनिंग ऑर डेफिनेशन ऑफ सॅलरी इज गिवन अंडर सेक्शन डॅश डॅश. सो सेक्शन 17 क्लॉज 1 याच्यामध्ये मिनिंग ऑर डेफिनेशन ऑफ सॅलरी दिलेलं आहे. आपण पुढे काही इम्पॉर्टंट 2 महत्त्वाच्या गोष्टी काय, सॅलरीचं आपण कॅल्क्युलेशन करतो. यामध्ये आपण आत्ताच बोललं की अलाउन्सेस, आत्ता आपण इथे डिस्कस केलं होतं की अलाउन्सेस अँड परक्विजिट्स. सो देर आर सम फुल्ली टॅक्सेबल अलाउन्सेस अँड सम पार्टली टॅक्सेबल अलाउन्सेस. सो त्याच्याबद्दल आपण डिस्कस करूया पुढे. कॉम्प्युटेशन ऑफ इन्कम फ्रॉम सॅलरी फॉर असेसमेंट इयर 2020-21. यामध्ये फर्स्ट पार्ट आपण डिस्कस करतोय, दॅट इज अलाउन्सेस. बघा, अलाउन्सेस आपण 2 भागात विभागलेले. फर्स्ट पार्ट इज अ फुल्ली टॅक्सेबल अलाउन्सेस. म्हणजे ह्या जी अमाऊंट एम्प्लॉईच्या हातामध्ये मिळणार आहे ह्या पूर्ण अमाऊंटवरती टॅक्स लागणार आहे. याला आपण म्हणणार आहोत फुल्ली टॅक्सेबल. ओके. फॉर एक्झाम्पल फर्स्ट बेसिक सॅलरी इज ए फुल्ली टॅक्सेबल. इथे तुम्हाला कॉलम दिसत असेल फुल्ली टॅक्सेबल, स्क्रीनशॉट घेऊन ठेवायचं आहे तुम्ही. सो बेसिक सॅलरी फुल्ली टॅक्सेबल. फॉर एक्झाम्पल मिस्टर एक्स रिसिव्ड 50,000 पर मंथ ॲज अ बेसिक सॅलरी. त्या बेसिक सॅलरी जी 50,000 पर मंथ जो रिसिव्ड करतोय ही पूर्ण काय आहे, टॅक्सेबल, याच्या टॅक्सेबल आहे. ओके. सो फुल्ली कम्प्लिटली 50,000 रुपीज इज टॅक्सेबल अंडर द हेड ऑफ सॅलरी. हे लक्षात ठेवायचं आहे. ओके. म्हणजे याच्यामधून तुम्हाला कुठल्याही प्रकारचं एक्झम्पशन मिळणार नाही. त्याच पद्धतीने बाकीचे आयटम आहे. DNS अलाउन्स, इट इज ऑल्सो फुल्ली टॅक्सेबल. बोनस, फी, कमिशन, इट इज फुल्ली टॅक्सेबल. सिटी कॉम्पन्सेटरी अलाउन्स, याला CCA असं देखील म्हटलं जातं, फुल्ली टॅक्सेबल. ॲडव्हान्स सॅलरी, टिफिन ऑर लंच, डिनर, रिफ्रेशमेंट अलाउन्स म्हटलेलं आहे. ओके. दिस अलाउन्स इज ऑल्सो फुल्ली टॅक्सेबल. Entertainment allowance, it is also fully taxable. Monthly or uncommitted pension, it is also fully taxable. Overtime allowance, fully taxable. Interim allowance, fully taxable. Project allowance, non-practicing allowance, warden allowance, servant allowance, arrear salary, fixed medical allowance, family allowance, leave encashment, telephone allowance, holiday allowance and other cash allowances are fully taxable. ही संपूर्ण लिस्ट आहे. तुम्ही ह्या लिस्टचे स्क्रीनशॉट घेऊन ठेवू शकता. हा एक स्क्रीनशॉट घ्या तुम्ही आणि त्यानंतर हा सेकंड तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन ठेवा. हे फुल्ली टॅक्सेबल आहे, समोर आपण एक्सप्लेन केलेलं आहे. यानंतर जो पार्ट आपण पुढे स्टार्ट करतोय दॅट इज पार्टली एक्झम्प्टेड. मात्र यामध्ये एक फार महत्त्वाचा भाग आपण डिस्कस करतोय. फर्स्ट तुम्हाला दिसत असेल तो म्हणजे रिएम्बर्समेंट ऑफ मेडिकल एक्सपेन्सेस. बघा, रिएम्बर्समेंट ऑफ मेडिकल एक्सपेन्सेस बिफोर असेसमेंट इयर 2019-20 इट वॉज ॲप्लिकेबल 15,000 ॲप्लिकेबल ॲज अ डिडक्शन. रिएम्बर्समेंट ऑफ मेडिकल एक्सपेन्सेस जे आहे असेसमेंट इयर 2019-20 पूर्वी 15,000 रुपये ॲप्लिकेबल होते. मात्र लक्षात ठेवायचं आहे, याच्यावरती हमखास प्रश्न पडू शकतो. रिएम्बर्समेंट ऑफ मेडिकल एक्सपेन्सेस विथ इफेक्ट फ्रॉम
असेसमेंट इयर 2019-20 इज फुल्ली टॅक्सेबल. जेव्हापासून स्टँडर्ड डिडक्शन आलेलं आहे इन्कम टॅक्समधून रिएम्बर्समेंट ऑफ मेडिकल एक्सपेन्सेसचे डिडक्शन काढून टाकलेले आहे. आता रिएम्बर्समेंट ऑफ मेडिकल एक्सपेन्सेस इज फुल्ली टॅक्सेबल झालेला आहे. त्यानंतर अगेन एक इम्पॉर्टंट पार्ट की तो देखील 2019-20 पासनं चेंज झालेला आहे. त्या पार्टवरती आपण डिस्कस करतो आहे. तो आहे फर्स्ट ट्रान्सपोर्ट अलाउन्स. ओके, सो ट्रान्सपोर्ट अलाउन्स इज फुल्ली टॅक्सेबल फॉर नॉर्मल एम्प्लॉई. लक्षात ठेवायचं आहे, ट्रान्सपोर्ट अलाउन्स इज फुल्ली टॅक्सेबल फॉर नॉर्मल एम्प्लॉई. पुढे फार महत्त्वाची लाईन आहे, तुम्ही स्क्रीनशॉट घ्या आणि लक्षात ठेवा. सो ट्रान्सपोर्ट अलाउन्स इज पार्टली exempt अप टू ₹3,200 पर मंथ फॉर ब्लाइंड अँड हँडिकॅप्ड एम्प्लॉई. बघा काय चेंज केलेलं आहे. ट्रान्सपोर्ट अलाउन्स जो आहे असेसमेंट इयर 2019-20 पासनं हा नॉर्मल एम्प्लॉई जो आहे याला फुल्ली टॅक्सेबल केलेला आहे. मात्र हँडिकॅप पर्सनसाठी आत्ता सध्या देखील यामध्ये डिडक्शन आहे, दॅट इज ₹3,200 डिडक्शन मिळतं आहे त्याला. सो हे लक्षात ठेवायचं आहे. व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन की यामध्ये जो नॉर्मल एम्प्लॉई याला फुल्ली टॅक्सेबल असणारे ट्रान्सपोर्ट अलाउन्स आणि हँडिकॅपसाठी 3,200 पर मंथ हे त्याला डिडक्शन मिळणार आहे. नेक्स्ट हाऊस रेंट अलाउन्स. हाऊस रेंट अलाउन्स इज ए पार्टली एक्झम्प्टेड अलाउन्स. या संदर्भात एक नोट आहे, आपण नंतर पुढे लेक्चरच्या एंडला आपण डिस्कस करूया. पुढचा पार्ट आहे एम्प्लॉयर्स कॉन्ट्रीब्युशन टू RPF. इट इज ऑल्सो पार्टली एक्झम्प्टेड टॅक्स आणि हा पार्टली एक्झम्प्टेड टॅक्स तुम्हाला 12% पर्यंत एक्झम्प्शन यामध्ये अलाउड आहे. सो लक्षात ठेवायचं आहे, यामध्ये एम्प्लॉयर्स कॉन्ट्रीब्युशन टू RPF इज पार्टली एक्झम्प्टेड अप टू 12%. 12% एक्झम्पशन आहे यामध्ये. नेक्स्ट आहे इंटरेस्ट क्रेडिटेड टू RPF. सो इंटरेस्ट क्रेडिटेड टू RPF इज एक्झम्प्टेड अप टू 9.50%. हे लक्षात ठेवा, इट्स व्हेरी इम्पॉर्टंट. एम्प्लॉयर्स कॉन्ट्रीब्युशन टू RPF 12% पर्यंत एक्झम्पशन आहे आणि इंटरेस्ट क्रेडिटेड टू RPF 9.5% पर्यंत एक्झम्पशन आहे. त्यानंतर पुढचा पार्टली एक्झम्प्टेड पार्ट जो आहे दॅट इज चिल्ड्रन एज्युकेशन अलाउन्स. सो चिल्ड्रन एज्युकेशन अलाउन्स इज ऑल्सो पार्टली एक्झम्प्टेड अप टू ₹100 पर मंथ पर चाइल्ड अप टू मॅक्झिमम 2 चिल्ड्रन ओनली. व्यवस्थित समजून घ्या, चिल्ड्रन एज्युकेशन अलाउन्स हा ₹100 पर मंथ पर चाइल्ड अप टू मॅक्झिमम 2 चिल्ड्रन ओनली अलाउड आहे. म्हणजे प्रत्येक SSC हे ₹100 पर मंथ पर चाइल्ड एक्झम्पशनसाठी वापरू शकतो किंवा त्याला अलाउड आहे. लक्षात घ्या, एक एक्झाम्पल सांगतोय. मिस्टर एक्स हा SSC आहे आणि हा मिस्टर एक्सला 3 चिल्ड्रन आहे आणि त्याला ₹10,000 मिळतात असं आपण एक गृहीत धरूया. पर मंथ त्याला 1,000 मिळत आहे. 12,000 पर इयरचे एका मुलासाठी मिळत आहे. म्हणजेच 36,000 3 चिल्ड्रनचे त्याला वर्षाचे मिळत आहे. हे लक्षात घ्या. सो या ठिकाणी त्याला एक्झम्पशन कसं ॲप्लाय होणार आहे. चिल्ड्रन जरी त्याला मुले जरी 3 असली तरी त्याला 2च मुलांसाठी ॲप्लिकेबल आहे. म्हणजे ₹100 पर मंथ कसं होणार आहे, ₹100 इंटू 12, कारण 12 महिन्यांचा पिरियड आहे आणि प्रत्येक महिन्याला 100 देतो आहे. म्हणजे 100 इंटू 12 इंटू किती मुलं आहे त्याला 3 आहे, मात्र त्याला अलाउड आहे 2च चिल्ड्रनचे. सो इंटू 2 या पद्धतीने आपण कॅल्क्युलेशन घेणार आहोत. नेक्स्ट चिल्ड्रन हॉस्टेल एक्सपेंडिचर दॅट इज ऑल्सो पार्टली एक्झम्प्टेड अप टू ₹300 पर मंथ पर चाइल्ड अप टू मॅक्झिमम 2 चिल्ड्रन ओनली. सेम चिल्ड्रन एज्युकेशन अलाउन्स प्रमाणेच आहे, फक्त हॉस्टेल अलाउन्स हा ₹300 पर मंथ आहे पर चाइल्ड. पर मंथ पर चाइल्ड फॉर 2 चिल्ड्रन हे लक्षात ठेवायचं आहे आपल्याला. ओके. नेक्स्ट
पुढे जाऊया. एज्युकेशन फॅसिलिटी प्रोव्हाइडेड बाय एम्प्लॉयर. बघा या ठिकाणी आपण पहिले दोन जे बघितलं, पहिलं आहे चिल्ड्रन एज्युकेशन अलाउन्स बघितला, 100 रुपीज पर मंथ पर चाइल्ड फॉर 2 चिल्ड्रन अलाउड आहे. नंतर हॉस्टेल अलाउन्स बघितला, 300 रुपीज पर मंथ पर चाइल्ड फॉर 2 चिल्ड्रन. आता एज्युकेशन फॅसिलिटी वर्ड अंडरलाईन करून ठेवा, इट्स अ व्हेरी इम्पॉर्टंट. हे तुम्हाला अलाउड आहे अप टू ₹1000 पर मंथ पर चाइल्ड. ओके. नेक्स्ट, gift received by employee or by the member of his household from employer, for example cloth given by the employer free of cost. आमचा जो एम्प्लॉई त्याला काहीतरी गिफ्ट मिळतं आहे एम्प्लॉयरपासनं, तर हे गिफ्ट तुम्हाला एक्झम्प्टेड आहे. इट इज एक्झम्प्टेड अप टू ₹5000 इफ रिसिव्ड इन काइंड. काइंड म्हणजे एखाद्या वस्तूच्या स्वरूपात तुम्हाला मिळत असेल तर या वस्तूच्या स्वरूपात मिळणाऱ्या गिफ्टवरती 5000 रुपयांपर्यंत तुम्हाला एक्झम्पशन आहे. ओके. गिफ्ट इन कॅश इट इज फुल्ली टॅक्सेबल, बट गिफ्ट इन काइंड इट इज एक्झम्प्टेड अप टू ₹5000. नेक्स्ट आहे अलाउन्स ग्रांटेड टू एम्प्लॉई वर्किंग इन ट्रान्सपोर्ट बिझनेस. याच्यामध्ये दोन गोष्टी दिलेल्या आहेत. 70% ऑफ अलाउन्स जो मिळतोय त्याचं तुम्हाला मिळणार एक्झम्पशन किंवा 10,000 रुपीज पर मंथ जे ॲप्लिकेबल होईल त्या पद्धतीने. दोघांपैकी जे कमी असेल ते तुम्हाला ग्रँट होऊन जाणार आहे. ओके. सो हे काही महत्त्वाचे होते, त्यामध्ये आपण काही महत्त्वाचेच फक्त डिस्कस करणार आहोत. ओके. तुम्ही तरी देखील स्क्रीनशॉट घेऊन ठेवा, हे रीड करून ठेवा. जे मला जास्त महत्त्वाचे वाटतं मी ते एक्सप्लेन केलेत. बाकी स्क्रीनशॉट घेऊन ठेवा, तुम्ही रीड करा. इट्स अ रिअली इम्पॉर्टंट. स्क्रीनशॉट घ्यावं तुम्ही सर्व याचं. ओके. आपण यापूर्वी एक डिस्कस केलं होतं बघा, आपण म्हटलं होतं नंतर डिस्कस करूया. व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट दॅट इज हाऊस रेंट अलाउन्स, HRA. हाऊस रेंट अलाउन्सच्या बाबत 3 कंडिशन त्यांनी दिलेल्या आहे. काय? A, B आणि C. मात्र A, B आणि C ह्या ज्या कंडिशन तुम्हाला दिसतात यापैकी जे कमी आहे दॅट इज ॲप्लिकेबल ॲज अ एक्झम्पशन. ओके. लक्षात घ्या. सो ए आहे ॲक्च्युअल HRA रिसिव्ड. एम्प्लॉयरपासनं तुम्हाला ॲक्च्युअल HRA रिसिव्ड जो आहे तो ए पार्टमध्ये जातो आहे आमचा. B 40% ऑफ सॅलरी इन केस ऑफ नॉन मेट्रो सिटी और 50% ऑफ सॅलरी इन केस ऑफ मेट्रो सिटी. मेट्रो सिटी मुंबई, कलकत्ता, दिल्ली, चेन्नई इथे असाल तर 50% ऑफ सॅलरी. अँड थर्ड, रेंट पेड मायनस 10% ऑफ सॅलरी. जे रेंट पेड करतोय त्या अमाऊंटमधनं 10% सॅलरी वजा करून जी अमाऊंट येईल ती. सो ह्या 3 अमाऊंटपैकी जी कमी आहे ती HRA मधून तुम्हाला एक्झम्प्टेड आहे. सो लक्षात ठेवायचं आहे. यामध्ये सॅलरी आपण बोललेलं आहे, तर सॅलरीचं कॅल्क्युलेशन कसं असणार आहे? सॅलरी इज इक्वल टू बेसिक सॅलरी प्लस DA दॅट इज इफ पार्ट ऑफ रिटायरमेंट बेनिफिट, हे देखील महत्त्वाचं आहे, प्लस टर्नओव्हर बेस कमिशन. स्क्रीनशॉट घ्या. इट्स अ रिअली इम्पॉर्टंट पार्ट. HRAचा फार महत्त्वाचा भाग आहे. त्याचबरोबर आपण या ठिकाणी मेट्रो सिटी किंवा ट्रिबल एरियावरती जो भाग गेलेला आहे ते काय काय पार्ट येतो तो पार्ट खाली एक्सप्लेन केलेला आहे. तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन ठेवा, रीड करा. मी याच्यावरती जास्त डिस्कस करत नाही. ओके. हे स्क्रीनशॉट घेऊन ठेवावे तुम्ही. नेक्स्ट, परक्विजिट्स. आपण काही इम्पॉर्टंट 2 परक्विजिट्सबद्दल बोलणार आहोत. त्यामध्ये फर्स्ट आहे अनफर्निश्ड रेंट फ्री ॲकोमोडेशन प्रोव्हाइडेड टू एम्प्लॉई बाय एम्प्लॉयर. एम्प्लॉयरने एम्प्लॉईला रेंट फ्री ॲकोमोडेशन दिलं आहे, राहण्यासाठी घर दिलं आहे. तो आता अलाउन्स नाही देते, कॅश नाही देते, तर राहण्यासाठी घर देतो आहे. अगेन व्हेरी इम्पॉर्टंट. स्क्रीनशॉट घ्या याचा. त्यामध्ये 3 पार्ट दिलेले. A 15% ऑफ सॅलरी इफ पॉप्युलेशन ऑफ सिटी वेअर द ॲकोमोडेशन इज प्रोव्हाइडेड एक्सीड 25 लाख. फार महत्त्वाचा भाग आहे इथे, लक्षात ठेवा ॲकोमोडेशनच्या बाबत. तो जो आमचा एम्प्लॉई आहे याला ॲकोमोडेशन कोणत्या भागात दिलं आहे दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. तो जॉब कुठे करताय हा नाही महत्त्वाचा भाग, तर तो ज्या ठिकाणी ॲकोमोडेशन दिलं आहे त्या एरियामध्ये लोकसंख्या किती आहे, पॉप्युलेशन किती, हे महत्त्वाचं.
जर पॉप्युलेशन हे 25 लाखापेक्षा जास्त असेल तर 15% ऑफ सॅलरी त्याला ॲप्लिकेबल आहे. नेक्स्ट बी पार्टमध्ये 10% ऑफ सॅलरी. जर पॉप्युलेशन हे 10 लॅक अँड 25 लॅक याच्या बिटवीन असेल, म्हणजे 10 लाखापेक्षा जास्त आणि 25 लाखापेक्षा कमी. आणि सी पार्ट आहे 7.5% ऑफ सॅलरी इफ ॲकोमोडेशन इज प्रोव्हाइडेड इन एनी अदर सिटी. ओके, की ज्याचं पॉप्युलेशन 10 लाखापेक्षा कमी आहे. हे लक्षात ठेवा, हे टॅक्सेबल व्हॅल्यू असणार आहे. म्हणजे जर तो 25 लाखापेक्षा जास्त पॉप्युलेशन असणाऱ्या सिटीत राहतोय तर त्याला 15% सॅलरीच्या 15% काय असणार आहे, चार्ज होणार आहे ॲकोमोडेशनसाठी. 10 लाख ते 25 लाखमध्ये असेल पॉप्युलेशन तर 10% चार्ज होणार आहे, त्याला व्हॅल्यू पडणार आहे, टॅक्स पडणार आहे अमाऊंटवर. आणि अदर सिटीमध्ये 7.5%. हे लक्षात ठेवा, इम्पॉर्टंट पार्ट आहे. ओके, आता या ठिकाणी आम्ही जेव्हा ॲकोमोडेशन म्हणतो, आत्ताचं आम्ही डिस्कस केलं, यामध्ये सॅलरी कशी कॅल्क्युलेट होणार आहे बघा. जे ॲकोमोडेशनचा आपण विचार केला तिथे बेसिक सॅलरी प्लस DNS अलाउन्स, इथे देखील रिटायरमेंट बेनिफिटचा गृहीत धरणार आहोत आपण, बोनस, कमिशन, त्याचबरोबर ऑल अदर टॅक्स अलाउन्सेस, ओन्ली टॅक्सेबल पोर्शन आपण इथे घेणार आहोत. ओके, सो ह्या पद्धतीने सॅलरी कॅल्क्युलेट होते. याचा देखील स्क्रीनशॉट घ्या. इट्स अगेन व्हेरी इम्पॉर्टंट. ओके, इम्पॉर्टंट पार्ट आपण फक्त डिस्कस करणार आहोत. या ठिकाणी सेकंड पार्ट जो आहे तो आहे मोटार कार इज ओन ऑर हायर बाय द एम्प्लॉयर. ओके, यामध्ये फर्स्ट वेअर द मेंटेनन्स अँड रनिंग एक्सपेंडिचर रेम्युनरेशन और चॉपर म्हणजे ड्रायव्हर आर मेट ऑर रिएम्बर्स बाय द एम्प्लॉयर. आणि पार्टली ऑफिस आणि पार्टली जर पर्सनल यूजसाठी तुम्ही कार वापरत असाल तर लक्षात ठेवा, इफ इंजिन कॅपॅसिटी इज अप टू 1600 cc म्हणजेच 1.6 लिटर, 1800 पर मंथ प्लस ड्रायव्हर्स फॅसिलिटी दिली असेल तर 900 पर मंथ फॉर ड्रायव्हर सॅलरी इज चार्ज्ड. And if engine capacity is above 1600 cc, that is charged 2400 per month, plus if driver is provided 900 per month for driver. हे लक्षात ठेवायचे, पर मंथ तुम्हाला चार्ज होणार आहे. ओके, आणि जर कार ही फुल्ली ऑफिस यूजसाठी असेल तर फुल्ली एक्झम्प्टेड, पार्टली ऑफिस आणि पार्टली पर्सनल असेल तर 1800 आणि 2400 ह्याप्रमाणे चार्ज होतील. मात्र जर फुल्ली ऑफिस यूजसाठी होत असेल तर दॅट इज फुल्ली एक्झम्प्टेड. ओके, नेक्स्ट एक्सक्लुझिव्हली इफ इट इज यूज फॉर पर्सनल यूज, यामध्ये 10% पर ॲनम कॉस्ट ऑफ व्हेकल लेस अमाऊंट चार्ज फॉर एम्प्लॉई, या पद्धतीने चार्ज होणार आहे. नेक्स्ट बघा काय झालेलं आहे, सेकंड पार्ट लक्षात ठेवा, वेअर द मेंटेनन्स अँड रनिंग एक्सपेन्सेस मेड बाय द एम्प्लॉई. वरती आपण जे डिस्कस केलं त्या ठिकाणी एम्प्लॉयर खर्च करत होता, या ठिकाणी कार एम्प्लॉयरने दिली आहे. बघा लक्षात घ्या, कार एम्प्लॉयरने दिली आहे, मात्र खर्च जो आहे तो एम्प्लॉई करतोय. मग या केसमध्ये तुम्हाला 1600 cc पेक्षा कमी इंजिन कॅपॅसिटीची कार असेल तर 600 पर मंथ चार्ज होणार आहे. ड्रायव्हरचं सेम आहे 900 पर मंथ. आणि इंजिन कॅपॅसिटी 1600 पेक्षा जास्त असेल तर 900 रुपये चार्ज होणार आहे ड्रायव्हरसाठी, अगेन 900 एक्स्ट्रा. बघा लक्षात ठेवा, ही केस काय आहे, जेव्हा कार फॅसिलिटी एम्प्लॉयरने दिली आहे मात्र रनिंग अँड मेंटेनन्स एक्सपेन्सेस हा एम्प्लॉई करतो, या केसमध्ये तुम्हाला 600 आणि 900 सबसिक्वेंटली चार्ज होणार आहे. इथे देखील ऑफिस यूजसाठी फुल्ली एक्झम्प्टेड आहे. सो दीज आर दी सम इम्पॉर्टंट पार्ट ऑफ अवर इन्कम फ्रॉम सॅलरी. डिडक्शन वगैरे आपण याच्यावरती डिस्कस केलेलंच आहे. ओके, या भागावरती महत्त्वाचं की फोकस करणं तुम्ही अपेक्षित आहे. ओके, त्यानंतर एक महत्त्वाचा भाग आपण डिस्कस करतोय स्टॅट्युटरी, याचा स्क्रीनशॉट घेऊन ठेवा. स्टॅट्युटरी प्रोव्हिडंट फंड, रेकग्नाइज प्रोव्हिडंट फंड आणि अनरेकग्नाइज प्रोव्हिडंट फंड. मी जास्त डिस्कस नाही करत याच्यावरती, लेक्चर लेंथी होईल. महत्त्वाच्या भागाकडे येतो आहे मी. हा चार्ट सर्वांनी स्क्रीनशॉट घेऊन ठेवायचा आहे.
बघा अनरेकग्नाइज आपले जे प्रोव्हिडंट फंड आहे, स्टॅट्युटरी प्रोव्हिडंट फंड, रेकग्नाइज प्रोव्हिडंट फंड, अनरेकग्नाइज प्रोव्हिडंट फंड, यामध्ये बघा एम्प्लॉयर्स कॉन्ट्रीब्युशन असेल तर स्टॅट्युटरी प्रोव्हिडंट फंड फुल्ली एक्झम्प्टेड आहे, RPF 12% पर्यंत एक्झम्प्टेड आहे आणि अनरेकग्नाइज प्रोव्हिडंट फंड अगेन फुल्ली एक्झम्प्टेड आहे. एम्प्लॉईचं कॉन्ट्रीब्युशन असेल बघा, एम्प्लॉयरचं कॉन्ट्रीब्युशन वेगळं आणि एम्प्लॉईचं कॉन्ट्रीब्युशन वेगळं. जर एम्प्लॉईने कॉन्ट्रीब्युशन केलेलं आहे तर दॅट इज अलाउड फॉर डिडक्शन अंडर सेक्शन 80C. स्टॅट्युटरीच्या बाबत, RPFच्या बाबत देखील अलाउड फॉर डिडक्शन अंडर सेक्शन 80C आणि अनरेकग्नाइज प्रोव्हिडंट फंड नॉट अलाउड फॉर डिडक्शन. नेक्स्ट पुढचा भाग इंटरेस्ट क्रेडिटेड हा आहे फुल्ली एक्झम्प्टेड. RPFच्या बाबत इट इज एक्झम्प्टेड अप टू 9.5%. बघा स्टॅट्युटरी प्रोव्हिडंट फंडच्या बाबत फुल्ली एक्झम्प्टेड आहे. रेकग्नाइज प्रोव्हिडंट फंडसाठी 9.5% पर्यंत एक्झम्पशन आहे. अनरेकग्नाइज अगेन फुल्ली एक्झम्प्टेड आहे. आणि अमाऊंट रिसिव्ड ऑन मॅच्युरिटी, स्टॅट्युटरी प्रोव्हिडंट फंड फुल्ली एक्झम्प्टेड, रेकग्नाइज प्रोव्हिडंट फंड ऑल्सो फुल्ली एक्झम्प्टेड अंडर सम कंडिशन आणि अनरेकग्नाइज प्रोव्हिडंट फंड ऑल्सो इट इज फुल्ली टॅक्सेबल. लक्षात घ्या. सो या पद्धतीने हा चार्ट आहे, सर्वांनी नक्की याचा स्क्रीनशॉट घेऊन ठेवावं. इट्स अ रिअली व्हेरी इम्पॉर्टंट. सो थँक्यू डिअर स्टुडंट्स. हा लेक्चर संपल्याबरोबरच आपण लगेचच 50 MCQ टाईप क्वेश्चनची एक सिरीज अपलोड करत आहोत. हा लेक्चर तुम्ही पूर्ण बघितल्यानंतर तुम्हाला तो लेक्चर बघण्यासाठी अवेलेबल असेल, तुम्ही नक्की बघा. त्यामध्ये आपण 50 MCQ क्वेश्चन म्हणजे पहिले 3 लेक्चर हा पकडून फर्स्ट लेक्चर, सेकंड अँड थर्ड लेक्चरवरती ते MCQ असणार आहे 50 क्वेश्चन. नक्की तो देखील लेक्चर बघा. थँक्यू स्टुडंट्स. थांबतोय आपण या ठिकाणी.